पेट शॉपमधनं बोलतोय, ऋषिकेश कोपळे. हे आपलं डॉग शॉप आहे. इथे आमच्याकडे ट्रेनिंग, ब्रीडिंग प्लस डॉग फूड, होम ब्रीडिंग आपण देणार. हॉस्टेल सिस्टम पण आहे. इथे सगळ्या प्रकारचे डॉग्स मिळतील, डॉग फूड मिळतील, होम डिलिव्हरीज अवेलेबल होऊन जातील. ट्रेनिंग मेन आमचा पार्ट आहे. कॅनलही आमचा जटवाडा रोड हर्सूल साईडला आहे. इथून तुम्हाला सगळ्या डॉगच्या लागेल, डॉग आणि कॅट सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड मिळतील. मेन आमचं सर्टिफिकेशन झालं आहे केनाईन क्लब केरळमध्ये. ट्रेनिंगचं तुम्हाला जवळपास बेसिकपासून ॲडव्हान्स टोटल गोष्टी ट्रेनिंगमध्ये अवेलेबल होणार आहेत. डॉग फूडमध्ये तुम्हाला होईल तेवढं आम्ही मार्जिन देणार. ब्रँडेड कंपन्या ठेवल्यात, काही कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन आहे. बाकी तुम्हाला वॅक्सिनेटेड पपी मिळतील. बाकी सगळ्या गोष्टीच्या हायजीन आम्ही मेंटेन करणार. ग्रूमिंग पण आहे इथे. थोड्या दिवसात स्टार्ट करून घेऊ आम्ही सेटअप. बाकी तर हे जे आहे ग्रूमिंगचे आम्ही होम डिलिव्हरी पण, होम सर्व्हिस आम्ही देणार. ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? ट्रेनिंग सेंटर आम्ही होम व्हिजिट देतो आणि चिकलठाणमध्ये आहे. किती दिवसाचं असतं? बेसिक डॉगचं ट्रेनिंग चालू होते 4थ्या महिन्यापासून, 4थ्या ते 5व्या महिन्यापासून. डिपेंड करते तुमचं ब्रीड कोणतं आहे. ट्रेनिंग चालू होते 4थ्या ते 5व्या महिन्यापासून, जिथनं डॉगला समज यायला चालू होते तिथून पुढे त्याचं ट्रेनिंग स्टार्ट होईल. त्यानंतर 3 ते 4 महिने बेसिकसाठी लागतं. ॲडव्हान्ससाठी 6 ते 9 महिने लागतात. काय काय शिकवलं जातं? डॉगमध्ये हिल कमांड असते, बेसिक गार्डिंग ट्रेनिंग. तुम्हाला घरामध्ये राहण्यासाठी डॉगला ज्या पण काही गोष्टी आहेत त्या बेसिकली सगळं आपण प्रॉपरली त्यांना घरामध्ये राहण्यासाठी पुढच्या 10 ते 12 वर्ष डॉग तुमच्यासोबत राहतो तो प्रॉपरली सर्वे करणार. प्रॉपरली माणसांना जे पाहिजे ते ट्रेनिंग तिथे डॉगला आपण देणार. विदाऊट लिस्ट डॉग राहील ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये. बेसिकमध्ये बाहेर आपण फिरवायला नेणार, पॉटी ट्रेनिंग, या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड राहणार आहे. कॅटचं काय? कॅट ट्रेनिंग नसते, पण बस ऑलरेडी आम्ही ट्रेन आणि वॅक्सिन करून ते देणार. पॉटी ट्रेनिंग वगैरे त्यातले किती प्रकार असते डॉगचे? अजून कॅटचे डॉगमध्ये ब्रीड खूप आहे सर. घेण्यावर डिपेंड करता. इम्पोर्ट पण भरपूर होत आहे, पण बेसिकली लॅब, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन हे झाले लार्ज ब्रीड गार्डिंग ट्रेनिंगमध्ये. हे कामात येईल तुम्हाला गार्डिंग ट्रेनिंगमध्ये. त्यानंतर बेसिकमध्ये शिजू आहे, बिगल आहे, लासा ॲप्सो आहे. हे बेसिक घरामध्ये तुम्ही इनडोअर ब्रीड ठेवू शकता. स्मॉल ब्रीड. लार्जमध्ये ब्रेडन आहे, रॉटवेलर आहे, असे ग्रेट डेन झाले. त्याच्यानंतर मास्टिक झाले, प्रकार भरपूर आहे. ते तुम्ही एक आउटडोअर कंपनीमध्ये वगैरे ठेवू शकता. त्याचं शुल्क कसे असणार आहे ट्रेनिंग सेंटर? म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी अवेलेबल होणार. एक होम डिलिव्हरी, होम सर्व्हिस. आम्ही तिथे येऊन ट्रेनिंग करणार. अल्टरनेट ड्रेस ट्रेनिंग असणार आहे. एक तुम्हाला बेसिक ट्रेनिंग 3 ते 4 महिने जाणार. ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये तुमचं गार्डिंग आणि जे कंपनीमध्ये तुम्हाला ट्रेन डॉग लागतो की वॉचमॅनचं भरपूर सारं काम डॉग करणार. हे तुम्हाला आम्ही प्रॉपर सेटअप करून देणार त्याचा डॉगचा. तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी काय अनुभव? सर ॲक्च्युली मी स्वतः डॉग लवर आहे. मला म्हणजे माझ्याकडे आधी हॉर्स, गाई यांच्यामध्ये मी सिल्लोडचा आहे प्रॉपर. मी मला प्राण्यांची आवड असल्यामुळे या क्षेत्रात आलो आहे. केरळमध्ये मला प्रोफेशनली माहीत झालं की ट्रेनिंग हे आहे माझं बेसिक. तेव्हा स्ट्रीट डॉग होता सिल्लोडमध्ये. स्ट्रीट डॉग पासून माझी सुरुवात झाली आहे 10 वर्षापूर्वी. आता आपण प्रॉपरली ऑल ब्रीड ट्रेनिंग करतो. असं डिपेंड काही नाही आहे की वेगळा ब्रीड, आमचं सिलेक्टेड ब्रीड अशी नाही आहे. ऑल ब्रीड. काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना? काय म्हटलं सर? काय आव्हान करणार तुम्ही शहरवासियांना? सर प्रॉपर जर तुम्ही डॉग ठेवताय, 10 वर्ष तुमच्यासोबत जर राहतोय, ट्रेन जर झाला तर तुम्हाला बाकी भुंकत राहणं, आजूबाजूला त्रास होतो, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार ट्रेनिंग नंतर. जेणेकरून ओनरलाही प्रॉब्लेम होणार नाही आणि आजूबाजूच्यांना पण
त्रास होणार नाही. मी सांगेल जेवढे पण लोक डॉग घेणार आहेत इथे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे नगरपालिकेमध्ये. बॅच नंबर देतात ते तुम्ही करायला पाहिजे. होईल तेवढं लिगल डॉग तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा विथ केसी आहे. मायक्रोचिप आणि पेपर ते डॉगच्या कॉपीच्या सोबत येतात. वॅक्सिनेशन झालेले पॅरेंट्स हे असणं महत्त्वाचं आहे. पिल्लू घेताना हे बघायला पाहिजे कुठनंही जेव्हा तुम्ही पिल्लू घेणार आहे. आपल्या शॉपचा पत्ता आणि नंबर सांगा. शॉपचा पत्ता जालना हायवे, चिकलठाण MIDC, दूध हॉस्पिटलच्या फ्रंट साईडला, सह्याद्रीच्या साईडला. कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8552949196. दुसरा नंबर सांगतो 7888182831. ओके, धन्यवाद.